नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पूर परिस्थितीमुळे म्हणजेच की राज्यामध्ये पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यांच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे शेती पिकाचं, जे फळबागांचं, पशुधनाचं, यांच्याप्रमाणे सामान्य नागरिकांचे घर, दुकान यांचे देखील मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. नुकसान झालेले आहेत. यासाठी जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण करून भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच की ज्या भागांमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान होत आहे, ज्या भागांमध्ये नुकसान होत आहे, अशा भागातील नुकसानीचे पंचनामे करत असून लवकर शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येणार आहे. व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 30 जिल्ह्यात 195 तालुक्यातील 654 महसुला मंडळामध्ये खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्यांच्यामध्ये 17,85,714 हेक्टर अर्थात म्हणजेच की 42,84,846 एकर एवढं क्षेत्र या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बांधीत दाखल करण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, भाजीपाला याचप्रमाणे फळं पिकं, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी, हळद अशा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. म्हणजेच की आता जे बऱ्याचशा गावांमध्ये असे आहे की पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे. पंचनामे शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि उर्वरित नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे. यांच्यामध्ये सर्वाधिक बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे आणि धाराशिव आहे, अकोला आहे, सोलापूर, बुलढाणा असे भरपूर सारे जे जिल्हे आहेत ते यांच्यामध्ये समाविष्ट आहे. सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेले हे जिल्हे आहेत. काही जिल्हे बाधित होत आहेत, तर काल पाहिले अहिल्यानगर म्हणजे धाराशिव, याचप्रमाणे बीड, जालना, हिंगोली, वाशिम भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. जळगाव, धुळे या भागांमध्ये सुद्धा पंचनामे सध्या सुरू आहे. अशा प्रकारे जे काही पंचनामे सुरू आहे, पंचनामे झाल्यानंतर या भागातील अतिवृष्टी बाधित जे नागरिक आहे, शेतकरी असतील, त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. म्हणजेच की आता नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपतीनगर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर, पुणे अशा जिल्ह्यांना यांच्यामध्ये समावेश आहे. लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाईचा GR निर्गमित केला जाईल. यांच्या माध्यमातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पशुधनासाठी, शेती पिकाच्या जमिनीसाठी याचप्रमाणे पडझड झालेल्या घरांसाठी मदतीचा हात मिळेल. धन्यवाद.